नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बुलंद जिल्ह्यातली। या बुलंद जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, ते म्हणजे गुलावटी। या गावातील एक गावठाण आहे ज्याचं नाव आहे भामरा। या भामरा गावठाणातून एक तरुण मुलगा अचानक गायब होतो। तो घरातून काही कामानिमित्त बाहेर चाललो आहे असं सांगून बाहेर पडतो। या मुलाचे नाव आहे जब्बार। जब्बार आपल्या घरी आला नाही म्हणून जब्बारच्या घरचे त्याला शोधू लागतात। जब्बार गायब असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली जाते। जब्बारला सर्वत्र शोधू लागतात, परंतु जब्बारचा काही पत्ता लागत नाही। पोलीस जब्बारच्या घरच्यांना सांगतात, आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा शोध घेतच आहोत, पण तुम्ही पण तुमच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याचा शोध चालू ठेवा। नातेवाईक, मित्रमंडळी सर्वजण जब्बारचा शोध घेऊ लागतात। जब्बारच्या गायब होण्याला आता बरेच दिवस झाले होते। पोलिसांनाही कसलाच पुरावा मिळेना। एक दिवस जब्बारचे वडील पोलीस स्टेशनला जातात आणि पोलिसांना सांगतात की जब्बार या जगातच नाहीये, त्याला शोधून काहीही उपयोग होणार नाही। जब्बारचा खून झालाय आणि हा खून जब्बारच्या मित्रांनी केलाय। ते मित्र कोण आहेत हे देखील मला माहिती आहे। पोलीस नावं विचारतात तेव्हा जब्बारचे वडील जब्बारच्या 3 मित्रांची नावं सांगतात। यामध्ये जफरुद्दीन, सलाउद्दीन आणि गुलफाम या 3 मित्रांची नावं जब्बारच्या वडिलांनी पोलिसांना सांगितली। जब्बार ग्रेटर नोएडामध्ये रिक्षा चालवत असे आणि हे 3 तरुण मुले जब्बार सोबत ग्रेटर नोएडामध्येच रिक्षा चालवत होते आणि त्यांची जब्बार सोबत रिक्षा चालवण्यावरून भांडणं होत होती। पोलिसांनी जब्बारच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्या तिघांना ग्रेटर नोएडामधून अटक केली। त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली, परंतु त्या तिघांनीही आम्हाला काहीच माहिती नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून 3rd डिग्री दिली। पोलिसांनी त्यांना कित्येक दिवस चोप दिला, परंतु ते काही गुन्हा केल्याचे कबूल होईना। शेवटी पोलीसही थकले आणि पोलिसांनी या तिघांच्या विरोधात अपहरण केल्याची केस दाखल केली। तिघांना कारागृहात पाठवण्यात आलं। जेव्हा या तिघांना कारागृहात पाठवण्यात आलं तेव्हा ही केस कोर्टात गेली। कोणतेही ठोस कारण मिळत नाही म्हणून 4 महिन्यांनी त्यांना जामिनावर सोडून देण्यात आलं, परंतु त्यांची केस कोर्टात सुरू राहिली। पुढे तारखांवर तारखा सुरू झाल्या, परंतु त्या तिघांच्या विरोधात एकही पुरावा मिळाला नाही। ही केस जवळजवळ 6 वर्ष चालू राहिली। या तिघांच्या घरच्यांनी जब्बारच्या घरच्यांना केस मागे घेण्यासाठी भरपूर प्रयत्न केले। जब्बारच्या वडिलांच्या पाया पडू लागले, परंतु तिथेही जब्बारच्या वडिलांनी ऐकलं नाही। या तिघांचं एकच म्हणणं होतं की जब्बार आमचा चांगला मित्र आहे, आम्ही कधीच त्याच्याशी वाईट वागलो नाही आणि आम्ही त्याच्याशी असं वागूही शकत नाही। आम्ही त्याचे अपहरण किंवा खून केलेला नाही आणि तसा आमच्या विरोधात कुठलाही पुरावा नाही। जब्बारचा कुठे मृतदेह देखील सापडला नाही। ही अपहरणाची केस मागील 8 वर्ष अशीच सुरू राहिली होती। ते तिघेही या केसमधून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येक तारखेला हजर राहत होते आणि आपल्या वकिलामार्फत या प्रकरणामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते। या कोर्टाच्या तारखा सुरू असताना अचानक एका तारखेला कोर्टात जब्बार उपस्थित झाला। तेव्हा सर्वांना धक्का बसला। जब्बारने स्वतः कोर्टात सांगितले की मी तोच जब्बार आहे ज्याला तुम्ही शोधत आहात आणि हे तिघेही माझे चांगले मित्र आहेत। यांचा माझ्या गायब होण्याशी काही एक संबंध नाही। मागील 8 वर्ष मी मुंबईमध्ये होतो। मी पळून गेलो होतो कारण माझे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि आम्हाला लग्न करायचे होते, परंतु माझ्या घरच्यांचा, प्रामुख्याने माझ्या वडिलांचा या गोष्टीला विरोध होता।
म्हणून मी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु काही वर्ष मी कोणाशीच संबंध न ठेवल्यामुळे माझा कोणाला पत्ता लागला नाही. परंतु मागील काही दिवसांपूर्वी मी विचार केला की माझ्या घरच्यांशी किंवा माझ्या मित्रांशी संपर्क करावा. म्हणून मी माझ्या घराशेजारील एका मित्राला फोन केला, तेव्हा त्याने मला हा घडत असलेला सर्व प्रकार सांगितला. म्हणून मी थेट कोर्टात हजर होण्याचा निर्णय घेतला. हे तिघेही माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यासोबत जे घडले ते अत्यंत दुःखद आहे. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. अशा स्वरूपाची जेव्हा जब्बार स्वतः जबानी देतो तेव्हा तिघेही निर्दोष मुक्त होतात. परंतु या सगळ्या प्रकारात एक गोष्ट समोर येते. जब्बारच्या घरच्यांना जब्बारच्या प्रेम प्रकरणासंदर्भात माहिती होती, परंतु ही गोष्ट जब्बारच्या वडिलांनी पोलिसांपासून लपवून ठेवली. जर जब्बारच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या प्रेम प्रकरणासंदर्भात माहिती सांगितली असती तर पोलिसांना त्याचा तपास करणं सोपं झालं असतं आणि त्यांना जब्बारला शोधणं देखील सोपं झालं असतं आणि ही केसही इतके दिवस चालली नसती. कारण या केसमध्ये या तिघांना जे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासांना सामोरं जावं लागलं होतं ते कधीच भरून निघणारं नव्हतं. म्हणून त्या तिघांनी जब्बारच्या वडिलांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. खरं तर या घटनेमध्ये तसा कोणाचा खून झाला नव्हता किंवा कोणाचं अपहरणही झालं नव्हतं. जब्बारच्या वडिलांना जब्बार कधीही परत आपल्या घरी येऊ नये अशी इच्छा होती. जब्बार आपल्यासाठी मेला आहे हे त्यांना सिद्ध करायचं होतं. म्हणून 3 मुलांच्या आयुष्याचं त्यांनी वाटोळं केलं होतं. स्वतःच्या इज्जतीला वाचवण्यासाठी कोणाच्या आयुष्याचे का वाटोळे करावे? ही अत्यंत घाणेरडी मानसिकता इथे दिसून आली. कोणाच्याही आयुष्याशी असं खेळणं योग्य नाही. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या पर्वात अशाच एका घटनेसोबत. धन्यवाद.